नमस्कार मित्रांनो, आणखी एका व्हिडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. लक्ष्मी निवास मालिकेचा पुढच्या भागांमध्ये आपल्याला काय बघायला मिळणार आहे आणि काय घडतंय ते पाहण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भागाच्या सुरुवातीला आपण बघतो की सई असते. ही विश्वाच्या आजोबांशी बोलत असते. ती म्हणते, बघा तुम्ही किती शांतपणे बसतात आणि मी पण अशीच शांतपणे बसेल. तुम्ही बोलायला लागतात तर मी विश्वाला बोलावून तुमच्याशी बोलायला सांगेल असं म्हणते. आणि तेवढ्यातच विश्वा तिकडून येतो आणि म्हणतो, तू काय बोलत होतीस आजोबांसमोर? आणि तिला ओरडतो, तिला रागावतो. त्याच वेळी तिथे ललिता पण येते आणि ती म्हणते, तुमचं काय चाललेलं आहे इथे? जा इथून असं म्हणत यावरती तिला ओरडतो आणि विश्वा पण तिला ओरडतो. तर इकडे सई तिथून रडत रडत वरती चालली जाते. विश्वा प्रेमाने बोल म्हणून सांगतो, पण तू का असं वागतेस असं पण तो म्हणतो आणि तो सईला रागावत असतो. दुसऱ्या बाजूला रवी हा पोलिसांकडे सर्व माहिती घेतो आणि तो विचारतो की कोणी तक्रार दिली आहे का माझ्याबद्दल? तेव्हा पोलीस म्हणतात, नाही, कोणी नाही. त्यांनाच शिक्षा भोगायची आहे, म्हणजे की सिद्धूलाच शिक्षा भोगावी लागणार आहे असं पोलीस त्याला म्हणतात. ते MLAचा जरी मुलगा असला तरी सुद्धा तो कोणाला स्पेशल ट्रीटमेंट देणार नाही असं पोलीस रवीला सांगतात. इकडे रवी विचार करतो की इतका काही कळून उपयोग झाला नाही, आता जेलमध्येच जावंच लागेल असं वाटतं. तो म्हणतो, सर मला थोडी मदत करा. त्यावरती तो जेलमध्ये जाऊन तिथल्या बंदीशी जोरात बोलतो आणि पोलीस त्याला रागवतात आणि म्हणतात की शांतपणे बोला, नाहीतर इथून निघा. इकडे रवी त्याच्या बायकोसमोर म्हणजेच सुपर्णासमोर नाटक केल्याचं कबूल करतो आणि म्हणतो, हो मीच खून केला. हे ऐकून सुपर्णा पण रागावते आणि म्हणते, गौरव द्या यांना. आणि सिद्धू शांत आहे म्हणजे तुम्ही गप्प बसला, म्हणजे तुम्हीच खून केला असेल तर. आणि असं म्हणत सुपर्णा पण रागावत असते. इकडे भावना सांगते की ह्या प्रकरणात काहीतरी वेगळं आहे, मला काहीतरी चुकीचं आहे असं वाटत आहे. सिद्धू चुकीचा नाही, मी हे सगळं शोधून काढेल. आणि सिद्धू म्हणतो की मॅडम मीच ॲक्सिडेंट केलेला आहे, बोलून काही उपयोग नाही. तर भावना उत्तर देते, तुम्ही चुकीचं समजताय स्वतःला, यात कुणाचा तरी हस्तक्षेप आहे असं मला वाटत आहे आणि मी त्यांना नक्कीच शोधणार. हे ऐकताच रवी घाबरतो आणि तो म्हणतो, नवीन नाटक सुरू केलं का? त्यावरती सिद्धू म्हणतो, मी फक्त सत्य बोलतोय, खरा गुन्हेगार कोण आहे हे शोधणारच आणि सापडणारच. दुसरीकडे जान्हवी पण इकडे डायनिंग टेबल साफ करत असते. तेवढ्यातच सई रडत रडत तिकडून येते. तर जान्हवी तिला विचारते, तू खरंच रडतीयस की नाटक करतीये? तर तनू म्हणते, बघ ना जानू, मी पाहिलं असतं तर त्याला वाईट वाटलं असतं. आणि ती सांगते की विश्वाने मला ओरडलं, त्याने मला रागवलं. तर तेव्हा ती म्हणते, मी त्याच्या कपड्यांच्या घड्या घालत होते आणि तेव्हा त्याने मला म्हटलं की हे मी चांगलं काम करू शकतो, तू नाही करणार तरीही चालेल. तो म्हणतो, तू माझी बायको असतीस तर हे सगळं काम केलं असतं, नाहीतर काय करायची गरज नाही. इकडे जान्हवी तिला समजावते आणि खरं प्रेम मिळवायचं असेल तर खूप परीक्षा द्यावे लागतात असं ती तिला म्हणते. आणि एखादा कठीण अनुभव भविष्यात शिला बनतो. आणि तेवढ्यातच तिकडे सई म्हणते, म्हणूनच मी तुला लवगुरू म्हणते आणि जान्हवीची ती तारीफ करत असते. तेवढ्यातच ललिता येते आणि विचारते, काय बोलताय तुम्ही? तेव्हा सई उत्तर देते की तुमच्या मुलाच्या प्रेमातून सुटका कशी करावी हे लवगुरू सांगतायत. तेव्हा ललिता हसते आणि म्हणते की माझ्या मुलाला जर तुझ्यावरती प्रेम असेल तर तू त्याच्यासोबत पुढे जाऊ शकतेस, नाही तर तू थांबू शकतेस. दुसऱ्या बाजूला इकडे भावना म्हणते, हो सिद्धूने सरेंडर केलंय, पण त्याने काही चुकीचं केलेलं नाही, यामागे कोणाच्या तरी दुसऱ्याचा हात आहे असं मला समजलंय. सिद्धू विचारतो, कोणाचा हात? तेव्हा भावना उत्तर देते का मी, श्रीकांत सर आणि वनजा मॅडम म्हणजेच
श्रीकांतच्या आई यांच्याबद्दल डॉक्टरांना विचारते आणि इन्स्पेक्टरकडे पण मी विचारलेलं आहे. आणि आपल्या भावाने म्हणजेच डॉक्टरने सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की खरं अपराधी तुम्ही नाहीत तर दुसरे कोणी आहेत आणि ते मी शोधूनच राहील. ती म्हणते, तुम्ही धैर्य ठेवा, हिम्मत ठेवा सिद्धू. मी खरा गुन्हेगार शोधून काढेल आणि तुम्हाला पण जाणीवपूर्वक बाहेर काढेल. तेव्हा ह्या भागाची समाप्ती इथेच होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक द्या आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा चॅनल पाहत असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.